शुभ्रा रूममध्ये अतिशय विव्हळत रडत होती. हा समजतो काय स्वतःला? नालायक कुठचा! किती खडूस आहे हा! काल याने मला मारलं, तेही माझी काहीच चूक नसताना. आता हाताला धरून ओढत आणलं आणि रूममध्ये ढकलून दिलं. हाताला लागलं माझ्या. साधं मागे वळून पाहिलं देखील नाही राक्षसानं. बडबड करत नाक ओढत शुभ्रा रडत होती. सना तिची समजूत काढायला येते तिच्याजवळ. शुभ्रा, रडू नकोस, शांत हो. सना, किती वाईट आहे तुझा भाई. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय तेव्हापासून नुसता छळ करतोय माझा. शुभ्रा बोलते. सना बोलते, भाई खरंच खूप चांगला आहे, पण तुझ्यासोबत का असा वागतोय कळत नाही. कळायचं काय त्यात सना? प्रॉपर्टीचा मोह सुटलाय तुझ्या भाईला. प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मला कठपुतळी बनवले त्यांनी. म्हणेल तेव्हा नाचवतोय त्याच्या तालावर. विरोध केला त्याच्या म्हणण्यानुसार वागण्याचा की हे असे हाल करतोय माझे. ते काही नाही, आज तुम्ही दोघे मला माझ्या घरी सोडणार आहात. सणाला शुभ्रा मैत्रीच्या हक्काने म्हणते. दामोदर खूप चिडलेला असतो शुभ्रा त्याला भेटायला गेली नाही म्हणून. तो तिचा राग तिच्या आईबाबांवर काढत होता आता. या दोघांना आणखी चापकाने फोडून काढा. मयुरी कुठे आहे ते सांगत तोपर्यंत. कसे बोलत नाहीत तेच पाहतो मी आता. किती मार खाणार आहेत हे दोघे, बोलतील लवकरच. चापकाचा मार खाऊन थकलेले शुभ्राचे बाबा बोलतात, मयुरी नाही, ती माझी मुलगी शुभ्रा आहे. प्लीज तिला काही करू नका. तसा रागाने दामोदर क्रूरतेने शुभ्राच्या आईचा पदर खांद्यावरून ओढून जमिनीवर फेकतो. तिची आई खूप शरमते, रडू लागते. ते पाहून शुभ्राचे बाबा ओरडतात, बेशरम माणसा, बाईच्या पदराला हात घालायला लाज नाही वाटत तुला? तसा दामोदर शुभ्राच्या बाबांचा गळा पकडून ताकद काढून रागात आवळतो. काय रे मास्तरा, तुला चापकाचे फटके कमी पडलेत का बोलतो? मारा रे यांना आणखी, त्याच्या माणसांना सांगतो दामोदर. खोटारडे लोक आहेत हे, फोडून काढा यांना चांगलं. बाई, सांग लवकर, मयुरी कुठे आहे, नाहीतर तुझ्या नवऱ्याचा जीव घेईल मी. दामोदर वसूला धमकी देत म्हणतो. तुम्ही असं करू नका प्लीज, सोडा यांना. तुम्हाला वाटतंय मयुरी आमच्याकडे आहे असं, पण खरं सांगते हो, नाहीये मयुरी नावाची कोणी आमच्याकडे. दामोदर क्रूर हसत म्हणाला. मानलं पाहिजे तुम्हाला. जन्म दिला नसला तरी खूप जीव ओवाळून टाकत आहात तुम्ही दोघे तुमच्या मानलेल्या मुलीवर. बाई, तुझा नवरा जिवंत हवाय ना तुला? नको घेऊ ना जीव त्याचा. वसू रडत हो नका मारू त्यांना म्हणाली. मग सांग पटकन, मयुरी कुठे आहे ते? एवढं करूनही वसू, मला माहीत नाही मयुरी कोण, एवढंच बोलत असते. दामोदर चिडून बोलतो, आता फक्त तुझा पदर जमिनीवर फेकलाय. बोलली नाहीस तर तुझी संपूर्ण साडी जमिनीवर फेकेल. बोलून तो वसूच्या दिशेला चालू लागतो. वसू घाबरून रडत मागे मागे होत त्याच्यासमोर हात जोडते. प्लीज मला काही करू नका. शुभ्राचे बाबा हताश होऊन दामोदरच्या पायाजवळ बसून प्लीज काही करू नका माझ्या वसूला बोलतात. दामोदर शुभ्राच्या बाबांना पायाने उडवतो. त्याच्या माणसांना बोलतो, याला पकडून घेऊन जा. तसे ते लोक त्यांना पकडून बाजूला नेतात. माझ्या वसूला काही करू नकोस बोलत शुभ्राचे बाबा रडत असतात आता. तेवढ्यात दामोदरच्या हातातील फोनवर मेसेज येतो. बाबा, मी येते आज तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या घरी. मेसेज वाचून दामोदर खुशीने उड्या मारू लागतो. मयुरी येणार आहे मला भेटायला. ऐकलं का मास्तर तू? तुझी शुभ्रा येत आहे तुझ्या घरी मला भेटायला. नाही नाही, मला नाही, चुकीचं बोललो मी. आनंदाच्या भरात काहीही बोलतोय मी. मला कशाला भेटायला येईल ती? हो ना मास्तर, ती तर तुम्हाला दोघांना भेटायला येत आहे. तिच्या आईला बरं नाही ना म्हणून. मग आई हवी ना तिच्या समोर. चला तुम्हाला दोघांना पण सोबत घेऊन जातो मी. तुमच्या समोरच तुमच्या मुलीला ढिचक्याव करतो. बोलून दामोदर क्रूर हसतो. शुभ्राने सनाच्या मोबाईलवरून तिच्या बाबांच्या फोनवर मेसेज केलेला, त्यामुळे दामोदर त्याच्या माणसांना सनाचा नंबर लगेच ट्रेस करायला सांगतो. कालपासून शुभ्राच्या मोबाईल नंबरवरून शुभ्राचा शोध घेणं चालू केलेलं त्यांनी. पण शुभ्राचा फोन प्रतापने पाण्यात फेकून दिलेला, त्यामुळे त्यांना नक्की शुभ्रा कुठे आहे ते लोकेशन कळत नव्हतं. आज त्याला शुभ्रा म्हणजे मयुरी भेटायला आली तर चांगलंच आहे त्याच्यासाठी.
पण कालसारखे तिने फसवणूक केली तर, म्हणून ज्या नंबरवरून मेसेज आला तो नंबर दामोदरने लगेच ट्रेस करायला सांगितला त्याच्या माणसांना. दामोदरचे लोक क्षणात कामाला लागले. शुभ्रा आणि सनाचं बोलणं अवनी दरवाजाला कान लावून ऐकते. शुभ्रा जाण्याची गोष्ट करते ते ऐकून अवनी खुश होते. ती लगेच तिच्या बाबांना सांगते शुभ्रा जाणार आहे ते. अवनी, ती चालले तर चांगलंच आहे, गजू बोलतो. तू लक्ष ठेव तिच्यावर. हो बाबा, ती कधी जाते असं झालंय मला, अवनी बोलते. जाईल ग, लवकरच जाईल. त्यानंतर या प्रॉपर्टीवर अवनी तुझंच राज्य असणार आहे. प्रतापच्या आजीने सर्व प्रॉपर्टी प्रतापच्या नावावर केले. एकदा का तुझं लग्न प्रतापसोबत झालं की तो मोहन, मालती आणि त्याची ती 2 पोरं यांना पहिलं घराबाहेर काढ अवनी. ती पोर या घरात आल्यापासून त्या सर्वांना खूप पुळका आला आहे तिचा. हो बाबा, तुम्ही जसं म्हणाल तसंच सगळं करीन मी. दोघेजण खुशीत हसत असतात. आता शुभ्राला झालेलं कधी एकदा आईबाबांना भेटते असं. पण सनीचा आज त्याच्या कॉलेजमध्ये काम असतं. तो शुभ्राला म्हणतो, दुपारी मी कॉलेजवरून घरी आलो की लगेच निघू. शुभ्रा ठीक आहे बोलते. पण तोपर्यंत सनाचा नंबर दामोदरची माणसं ट्रेस करतात. बॉस, हा नंबर सना मोहन मुजुमदार या नावाने रजिस्टर आहे. हे नाव ऐकताच दामोदरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. मुजुमदार बोलतो तो. पुन्हा विचारतो, कोण मुजुमदार? तुमचा डाऊट खरा आहे बॉस, दामोदरचा चेहरा वाचत त्याच्या बाजूला बसलेला माणूस बोलतो. प्रताप मुजुमदारच्या घरातील नंबर आहे हा. ही मयुरी त्याच्या घरी कशी? हा मास्तर काहीच बोलत नाही. दामोदर मनात विचार करत असतो. तेव्हा त्याच्या बाजूचा माणूस बोलतो, बॉस, उचलायचं का तिला? नाही, नको, लगेच नको, थोडा वेळ लक्ष ठेवा. त्याच्या घराची सिक्युरिटी टाईट असेल आणि तसंही ती येणार आहे ना घराबाहेर तिच्या खऱ्या नसलेल्या आईबाबांना भेटायला. तोपर्यंत वेट करूया आपण तिचा. इतकी वर्ष वेट केलाय तिचा, आता काहीच वेळ. प्रताप ऑफिसला निघून आलेला खरा, पण आज ऑफिसमध्ये अजिबात त्याचं लक्ष लागत नव्हतं. कालपासून घरी काय काय घडलं तो संपूर्ण प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. आज गार्डनमध्ये सनासोबत गप्पा मारताना तिचा तो निरागस सुंदर चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला. तसं त्याच्या हृदयात काहीतरी हल्ल्याची जाणीव झाली. त्याचा हात न कळत त्याच्या हृदयावर गेला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले अनुभवत होता तो आता. ही अशी फिलिंग त्याला शुभ्रा त्याच्या आयुष्यात आल्यापासून येऊ लागलेली. तो बोलतो, किती साधी आहे ती, पण तितकी सुंदर देखील. मी काय केलं तिच्यासोबत? जेव्हापासून ती मला भेटले तेव्हापासून तिला त्रासच देत आहे. तिला रडवत आहे. तिच्या आई वडिलांपासून तिला वेगळं केलं मी. पण मी का विचार करतोय तिचा? मनात नसतानाही का येते माझ्या विचारात ती? अरे यार, मला नाही विचार करायचा त्या मुलीचा, वैतागून बोलतो तो आणि खुर्चीतून ताडकन उठून खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. सिगारेटचं पॅकेट खिशातून काढत एक सिगारेट त्यातून काढून ओढू लागतो. सिगारेट ओढून देखील मन शांत होत नव्हतं त्याचं. ऑफिसला येताना तो तिला रूममध्ये बंद करून आलेला. मी खूप चुकीचं वागतोय तिच्याशी, पण ती किती हट्टी आहे. काहीच ऐकत नाही माझं, म्हणून वागतो मी तिच्यासोबत असं. पण ती माझं का ऐकेल? मी कोण लागतो तिचा? कोणीच तर नाही. असं असताना मी का अपेक्षा करतोय तिच्याकडून तिने माझं ऐकावं? काही केल्या तिचे विचार त्याच्या डोक्यातून जातच नव्हते. तो हातातील सिगारेट जमिनीवर टाकून पायातील बोटांनी विझवतो. का कुणास ठाऊक, पण त्याला आता घरी जावं वाटतं. कदाचित त्याच्या अंतर्मनाला तिची ओढ लागली असेल, पण तो ती मान्य करत नव्हता. खुर्चीवर ठेवलेलं ब्लेझर उचलतो आणि काहीच विचार न करता तडक घरी जाण्यासाठी निघतो. भाई, तू यावेळी प्रताप कधीच घरी येत नसे हे सनीला माहीत होतं. सनीची भाईला पाहून घाबरून जीभ उलटत नव्हती, तरी तो कसं तरी बोलतो. प्रताप त्याच्या करारी भारदस्त आवाजात विचारतो, कुठे निघालात? सर्वांवर नजर फिरवत. सनी घाबरत, कुठे नाही भाई, ते अडखळत होता.
पुढे बोल सनी, प्रताप शुभ्रावर नजर रोखत म्हणाला. तसा सनी बोलतो, शुभ्रा दीला तिच्या घरी घेऊन चाललोय मी. सनी, तू विचारलंस मला? माझी बायको आहे ती. माझ्या परवानगीशिवाय माझ्या बायकोला कुठे घेऊन चाललास तू? ओय, त्याच्यावर ओरडू नकोस. माझ्या परवानगीने तो मला घेऊन चाललाय, शुभ्रा मोठ्याने बोलते. तसा प्रताप चिडून तिच्याजवळ येऊन उभा राहिला. तो तिला काही न बोलता सरळ त्याच्या 2 मजबूत हातांमध्ये उचलून घरात घेऊन जाऊ लागला. सोड मला. ती पाय झाडत हाताने त्याच्या छातीवर दाब देत म्हणाली त्याला. तुला सोडलं तर तू चांगलीच जमिनीवर आपटशील. सोडू का तुला, की असंच उचलून घेऊ? तू ठरव काय ते. मूर्ख, सोड मला. सोड म्हणजे जमिनीवर उभं कर मला. ती रागाने बोलली त्याला. बायको, तुझी हिंमत फारच वाढली. मला न विचारता निघालीस. आता याची शिक्षा तुला मिळणारच. आज दिवसभर बंद खोलीत बसायचं, तेही उपाशी. कोणी काहीच देणार नाही तुला खायला. खोलीतून बाहेर येण्यासाठी अजिबात आरडाओरडा करायचा नाही. तसं केलंस तर माहीतच आहे तुला. बोलत तो तिला बेडवर फेकून देतो. आई ग, माणूस नाहीस तू, राक्षस आहेस. कळवळत बोलते ती त्याला. तो तर मी आहेच. तू आठवण करून देण्याची गरज नाही मला. बोलत तो दाराजवळ पोहोचून दार लॉक करतो सुद्धा. मागचं दार तर त्याने पहिलंच लॉक केलेलं. ती घरातून पळून गेलेली त्याच वेळेस. शुभ्रा दाराजवळ धावत येऊन, प्रताप, दार उघड, मोठ्याने आवाज देत दारावर जोरजोरात थापा मारत असते. सना, सनी तिथेच उभ्या असतात. सनी रागाने प्रतापकडे पाहत असतो. ते पाहून प्रताप सनीला करड्या आवाजात म्हणतो, सनी, तू ये माझ्या रूममध्ये. मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी भाई, सनी बोलतो प्रतापला. भाईला उलट उत्तर, मोठा झालास, फॉरेनवरून हे शिकून आलास. ठीक आहे, तुला नाही बोलायचं तर नाही, पण तुझ्या शुभ्रादीविषयी बोलायचं होतं मला. तिच्याच हिताचं आहे. बघ, विचार कर, यायचं की नाही ते. बोलून प्रताप त्याच्या रूममध्ये निघून जातो. सना बोलते, सनी, जा. भाईने तुला बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल. माझी इच्छा नाही भाईसोबत बोलण्याची. किती क्रूर वागतो तो शुभ्रादीसोबत, सनी बोलतो. तरीही जा. भाईला काय सांगायचं आहे ते कसं कळेल तुला, सना बोलते. ठीक आहे, जातो मी, सनी बोलतो. आणि प्रतापच्या रूममध्ये येऊन, भाई, काय सांगायचं आहे तुला मला, सनी विचारतो. प्रताप पुढे होऊन दार लावून घेतो. दार कशाला लावतोय भाई, सनी प्रतापकडे पाहून मनात विचार करत असतो. तेव्हाच प्रताप बोलतो, भिंतींनाही कान असतात. तुला काहीच नव्हतं सांगायचं मला, पण मला माहिती आहे तू शांत राहणार नाहीस. तुझ्या दीला मदत करण्याचा पुन्हा प्रयत्न करशील. तुला काय वाटलं मी तिला तिच्या आई वडिलांकडे घेऊन जाऊ शकत नाही? तुझ्यापेक्षा मला जास्त घाई आहे तिला पुन्हा तिथे घेऊन जाण्याची. पण मी नाही तसं करू शकत. तू करू शकत नाहीस असं नाही भाई. तू मुद्दाम दीला घेऊन जात नाहीस तिच्या घरी, कारण त्यात तुझा स्वार्थ आहे, सनी चिडून बोलतो. माझा स्वार्थ जरी असला तरी तिच्या जीवाला आता धोका आहे, म्हणून घेऊन जात नाही मी तिला तिच्या घरी. भाई, तू तुझी बाजू सावरण्यासाठी हा असा बनाव रचून सांगू नको मला. तिच्या घरी जाण्यात तिच्या जीवाला कसला आलाय धोका? शुभ्रादीसारख्या स्वच्छंदी मनमिळाऊ मुलीला धोका असेलच तर तो फक्त तुझ्यासारख्या स्वार्थी बिझनेसमॅनकडून. बोलून सनी दरवाजा उघडू लागतो बाहेर जाण्यासाठी. सनी, चुकीचं समजत आहेस तू मला. तिच्या आई वडिलांना कालच दामोदर सावंत नावाच्या व्यक्तीने किडनॅप केलं आहे, तेही त्यांच्या राहत्या घरातून जबरदस्ती. तुझी दी तिथे असती तर तिलाही किडनॅप केलं असतं त्यांनी. तिचं नशीब चांगलं म्हणून मी तिला आपल्या घरी घेऊन आलो. तुला अजूनही खरं वाटत नाही का, प्रताप विचारतो सनीला. सनी अजून पाठमोरा उभा असतो. प्रताप बोलतो, त्या दामोदर सावंतकडे तिच्या बाबांचा फोन आहे. हिने त्यावर कॉल केला, पण त्याने हिचा कॉल रिसीव्ह न करता हिला मेसेज केला. त्याने हिच्या आईची तब्येत ठीक नाही सांगून हिला बोलवलेलं. ते नशीब मला कळलेलं याच्या
हिच्या आई वडिलांच्या किडनॅपिंगबद्दल अगोदरच म्हणून ही निघालेली तिच्या घरी जायला, तेव्हा तो दामोदर सावंत त्याच्या साथीदारासोबत हिची वाट पाहत दबा धरून बसला होता हिच्या घराबाहेर. मी पनवेलमध्ये ती घरी पोहोचण्या अगोदरच तिला गाठलं. तिचा मोबाईल लगेच पनवेलमध्ये पाण्यात फेकून दिला आणि तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन आलो. तिला सांगितलं असतं मी पण ती तिच्या आई वडिलांवर खूप प्रेम करते आणि अगोदरच मी तिला खूप त्रास दिलाय. त्यात तिच्या आई वडिलांच्या किडनॅपिंगबद्दल कळलं तिला तर ती खूप टेन्शन घेईल. सनीचा तर यावर विश्वास बसत नव्हता, पण त्याचा भाई इतकं पोटतिडकीने सांगत होता त्याला, म्हणून त्याला विश्वास ठेवावाच लागला. सनी वळून प्रतापकडे पाहतो आणि बोलतो, भाई पुढे काय करणार आहेस तू? ही गोष्ट तर शुभ्रा दीपासून जास्त दिवस लपून राहणार नाही. तिच्या आईबाबांची खूप आठवण येते तिला, सांगत होती ती मला तसं. खूप व्याकुळ झाले ती त्यांना भेटायला. माहिती आहे मला, पण आता तिच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही माझ्यासाठी. ती आपल्या घरी सेफ आहे. नाही भाई, ती आपल्या घरी सेफ नाही. का? काय बोलतोस सनी? सिक्युरिटी किती टाईट आहे आपली, माहिती आहे ना तुला? हो भाई, पण शुभ्रा दीने सकाळीच सनाच्या मोबाईलवरून तिच्या बाबांच्या फोनवर मेसेज केलेला आज भेटायला येते म्हणून. त्या लोकांनी तो नंबर ट्रेस करायला सुरुवात केली असेल. काय? प्रताप काळजीने ओरडला. ही मुलगी ना स्वतःच स्वतःवर संकट ओढून घेते. सनी तुला नाही माहीत तो दामोदर सावंत किती क्रूर आहे ते. आपल्या घरापर्यंत पोचेल तो आता. प्रताप केसातून हात फिरवत अस्वस्थतेने म्हणाला. सनी सुद्धा घाबरला. तेवढ्यात प्रतापच्या मोबाईलवर मेन सिक्युरिटी हेडचा कॉल येतो. हॅलो सर, माझ्याजवळ एक व्यक्ती तुम्हाला पाठवलेला नंबर विषयी चौकशी करत आहे. प्रताप लगेच त्याला पाठवलेला नंबर मोबाईलमध्ये पाहतो. सनाचाच असतो तो नंबर. नंबर पाहून बाहेर कोण असेल हे प्रतापला कळतं. माझ्या बहिणीचा नंबर आहे सांग त्याला. सिक्युरिटी सांगतो तसा तो माणूस बोलतो, या नंबरवरून मेसेज आलेला तो कोणी केला याविषयी माहिती हवी होती. माहिती नाही मिळणार म्हणाला प्रताप सिक्युरिटीवाल्याला. पुढे म्हणाला, जायला सांग त्या माणसाला इथून. बोलून प्रताप कॉल कट करतो. तर काहीच सेकंदात जेटच्या मदतीने काही गुंड प्रवृत्तीचे लोक प्रतापच्या मार्बलने बनवलेल्या सुंदर पांढऱ्या शुभ्र बंगल्यात वरच्या बाजूने शिरण्याचा प्रयत्न करत असतात. प्रतापची सिक्युरिटी अलर्ट होऊन दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होतो. घरातील सर्वांना अलर्ट होण्यासाठी, धोक्याची सूचना देण्यासाठी बंगल्यातील अलार्म मोठ्याने वाजतो. प्रतापच्या घरातील सर्वच लोक घाबरतात. सनी, ही चावी घे आणि तू शुभ्राजवळ जा. ती घाबरेल, तिला धीर दे. तिला या सर्वाची सवय नसेल. सनी लगेच शुभ्राच्या रूमकडे जाऊ लागतो. प्रतापच्या लक्षात येतं हे सर्व दामोदर शुभ्राला पकडण्यासाठी करत असेल. सिक्युरिटीला प्रताप सांगतो कोणत्याही परिस्थितीत त्यांना बंगल्यात घुसू देऊ नका. पोलीस स्टेशनलाही इन्फॉर्म करतो. पण दामोदर फुल तयारीनिशी आलेला. असेच काहीतरी होणार म्हणून प्रतापला सकाळपासून धाकधूक जाणवत होती. अस्वस्थतेने त्याचं मन बेचैन होत होतं. आज नक्कीच काहीतरी वाईट घडणार याचे संकेत त्याला मिळत होते. म्हणूनच तो ऑफिसमधून घरी निघून आलेला. वाचवू शकेल का प्रताप शुभ्राला दामोदरपासून? नाही वाचवू शकला शुभ्राला प्रताप, तर काय होईल स्टोरीत? कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.